जिल्हास्तरीय राजमाता महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन, 165 स्टॉल्सच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला बळ. बुलढाण्यात जिल्हास्तरीय राजमाता महोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांचे तब्बल 165 स्टॉल येथे उभारण्यात आले आहेत. बुलढाणा शहरात जिल्हास्तरीय राजमाता महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे. 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवामध्ये जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध हस्तकला वस्तू, घरगुती उत्पादने आणि चविष्ट खाद्यपदार्थांचे एकूण 165 स्टॉल लावण्यात आले आहेत. महिलांच्या कौशल्याला बाजारपेठ मिळावी आणि त्यांच्या उत्पादनांना प्रोत्साहन मिळावे, हा या महोत्सवामागचा मुख्य उद्देश आहे. महोत्सवाला नागरिकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. विविध वस्तूंची खरेदी करतानाच नागरिक चविष्ट खाद्यपदार्थांचाही आस्वाद घेत आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने या महोत्सवाला भेट देऊन महिला बचत गटांनी तयार केलेल्या साहित्याची खरेदी करावी आणि महिला सक्षमीकरणाला बळकटी द्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. महिला बचत गटांच्या उत्पादनांना व्यासपीठ मिळवून देणारा हा राजमाता महोत्सव पुढील 5 दिवस बुलढाण्यात नागरिकांसाठी आकर्षण ठरणार आहे. आज दिनांक 5 मार्च ते 9 मार्च असा 5 दिवसाचा एक उमेद गटामार्फत आणि कृषी खात्यामार्फत राजमाता महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या महोत्सवाची सुरुवात माननीय मंत्री, केंद्रीय मंत्री आदरणीय प्रतापराव जाधव सरांच्या हस्ते नुकतंच पार पडलेलं आहे. एवढंच नव्हे तर त्या सर्व स्टॉलला देखील त्यांनी भेटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. साधारणपणे कृषी विभाग आणि उमेद DRDAचं जे उमेद आहे यांच्यामार्फत साधारण 165 स्टॉलची स्थापना करण्यात आलेली आहे. कृषी खात्यामार्फत देखील 30 ते 35 स्टॉल उभारण्यात आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे म्हणजे मला देखील, मी स्वतः कृषी खात्याचा पदव्युत्तर विद्यार्थी असतानाही मला बऱ्याच नवीन व्हरायटी बघायला मिळाल्या. गव्हाच्या असतील, हरभऱ्याच्या असतील किंवा इतर ज्या काही कृषीची उत्पादने होती, तर ते खूप चांगल्या पद्धतीचं एक संशोधन पंजाबराव कृषी विद्यापीठ असेल किंवा या विद्यापीठाच्या मार्फत ते करण्याचं मला बघायला मिळालं. आणि निश्चितपणे चांगल्या पद्धतीच्या बचत गटाने देखील वस्तू बनवलेल्या आहेत, खाद्यपदार्थ बनवलेले आहेत किंवा घरगुती वापराची वस्तू देखील सुंदर बनवलेल्या आहेत आणि स्वस्तामध्ये ते आपल्याला या निमित्ताने खरेदी करता येतील. अन्नधान्यामध्ये आम्ही बघितलं हरभरा किंवा जी कडधान्य आहेत, त्याचप्रमाणे सुंदर असे गहू, तांदूळ, बाजरी याच्या देखील चांगल्या पद्धतीचं स्वस्तामधलं अन्नधान्य आपल्याला खरेदी करण्याचं चांगला एक आपल्याला एक संधी मिळालेली आहे. आणि विशेष करून या ठिकाणी जे काही खाद्यपदार्थ आहेत त्यामध्ये अगदी घरगुती वापराचे म्हणजे जसं चिकन करी, म्हणजे मटण मांडे, चिकन मांडे किंवा इतर व्हेज स्वरूपाचं जे काही जेवण आहे ते देखील खवय्यांसाठी एक उत्तम संधी त्यानिमित्ताने चालून आलेली आहे. माझं संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातले जे कोणी बुलढाणा शहरामध्ये येतील पुढच्या 5 दिवसामध्ये सर्वांना एक आवाहन करेल, या बचत गटाच्या ज्या महिला आहेत त्या आपल्या भगिनी आहेत, आपल्या त्या लाडक्या दिदी आहेत आणि त्यांना आपल्याला लखपती दिदी जर करायचं असेल तर त्यांनी उत्पादन केलेल्या प्रॉडक्टचे आपण मोठ्या प्रमाणावर खरेदी त्यांना या 4-5 दिवसामध्ये भरघोस असं उत्पन्न मिळवण्याचा आपण त्यांना एक मदत करूया. जवळपास मला वाटतं 184च्या जवळपास सगळे लहान मोठे स्टॉल आहेत. सगळं खाद्यपदार्थापासून कृषी विभागाचे सुद्धा स्टॉल याच्यामध्ये आहेत. आणि ग्रामीण भागातील महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून आपल्या उत्पादित केलेल्या वस्तूचं विक्री या ठिकाणी 5 दिवस त्या करणार आहेत. माझं सर्व बुलढाणेकरांना किंवा या ठिकाणी बुलढाण्यात येणाऱ्या सर्व जनतेला त्यांच्या वतीनं आव्हान आहे की त्यांनी या प्रदर्शनीला भेट देऊन आपल्याला जे काही आवश्यकता असेल त्याची खरेदी या ठिकाणाहून करावी असं आव्हान आहे.